खून, खंडणी, अपहरणाच्या आरोपातील बीडचा वाल्मिक कराड आजवर त्याच्यावर विविध प्रकारच्या 20 ते 25 गुन्ह्यांची नोंद असल्याचे आमदार सुरेश धस सांगतात। परिसरातील गोरगरिबांचे शेकडो एकर जमिनी बळकावले। प्रचंड दहशत असल्याने जिल्ह्यातील तमाम राजकीय मंडळी त्याला चळचळ कापतात। वाळू चोरी, परळी औष्णिक वीज केंद्रातील राख चोरी, जमीन चोरी असे अनेक गुन्हे आहेत। 500 एवढा ट्रकचे साम्राज्य, रोज किमान 1 कोटी रुपये घरी नेल्याशिवाय झोपत नाही। जिल्ह्यात कोण जिल्हाधिकारी, कोण पोलीस अधीक्षक अथवा निरीक्षक पाहिजे ते तो सांगतो आणि तसेच होते। परिणामी त्याला सर्व प्रशासन, पोलीस यंत्रणेचे पूर्ण संरक्षण मिळते। कोणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला गेला तर तो संपला समजा, इतकी दहशत। सर्वात कळ म्हणजे एक पोलीस अधीक्षक गायब असल्याचे समोर आले। पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटींच्या खंडणी प्रकरणातून मोठा वाद झाला। त्यातच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या शरीराचा भुगा हिस्तोर मारले, त्यांचे लिंग कापले, डोळे जाळले गेले। या सगळ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दाट संशय सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांना आहे। कराड याचा खरा पाठीराखा मंत्री धनंजय मुंडे असल्याने राजकारण तापले। नागपूर अधिवेशनात देशमुख हत्याकांड गाजले। हत्याकांडानंतर हाच कराड फरार होता। महाराष्ट्र पोलिसांनी जंगजंग पछाडली पण त्यांना तो सापडला नाही। अखेर त्यांची 100वर बँक खाती सील केली, सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या, महसूल खात्याकडून सर्व जमिनींचे रेकॉर्ड काढले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले। नाड्या आवळल्यावर तब्बल 25 दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला। कराड याचे एक किस्से ऐकून महाराष्ट्र हादरला। माध्यमांतून आलेल्या सुरस कथांनी आज दाऊदपेक्षाही वाल्मिक कराड हा मोठा झाला। दुर्दैव असे की या कराडचा गॉडफादर राज्याचा मंत्री धनंजय मुंडे आहे। गेली 20 वर्ष हा कराड थैमान घालतोय तो मुंडेंच्या जीवावर। विधिमंडळात आपल्या भाषणातून लोकांना भुवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या खुर्ची खालीच किती मोठा अंधार आहे ते समोर आले। मुंडेंचे गॉडफादर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चक्क मूग गिळून बसले, हे आणखी तिसरे आश्चर्य। बीडचा बिहार झाला हे सर्वार्थाने पटते। खरे तर पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राला वाल्मिक कराड सारखे बेडर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी कलंक आहे। जर का ते दोषी नव्हते तर 20 दिवस फरार होण्याचे काहीच कारण नव्हते। खाई त्यालाच खवखव वाजते। भाजप आमदार धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रकरण विधिमंडळात आणि रस्त्यावरही लावून धरले। सर्व पक्षांच्या आमदारांनी मिळून मोर्चा काढला। जनमताचा रेटा निर्माण झाला म्हणून हा बादशाह वाल्मिक कराड शरण आला। आता या निमित्ताने घरगडी कराड बीडचा उपनगराध्यक्ष कसा झाला ते समोर आले। मुंडेंनी 3 बायका तर कराडलाही 2 आहेत। सगळी कृष्णकृत्ये तपासात बाहेर येतील। कराड याच्या बरोबर धनंजय मुंडे यांची होती ती सगळी चव्हाट्यावर आली। खरे तर देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अशा भंपक मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होताच आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल आठवडाभरात वाजणार आहे। तोवर हे सगळे वातावरण निवळले पाहिजे आणि त्यात जनक्षोभ उसळला तर सरकार पक्षाला धोका संभवतो। कदाचित त्यासाठीच कराड यांची शरणागती झाली असावी असेही म्हणतात। एका 10वी पास घरगड्याचा राजकारणी बनलेल्या भुक्कड माणसाने राज्याचे राजकारण ढवळून काढले। राज्य सरकारची कोंडी केली। भाजप आणि त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाचक्की झाली। आता सीआयडी तपास होईल। कदाचित हा वाल्मिक कराड निर्दोषही सुटेल। प्रश्न असा आहे की नेहमी स्वच्छ राजकारण, प्रशासनाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला ही संगत चालतेच कशी? असंघाशी संघ मृत्यूशी गाठ हे अत्यंत प्रचलित वाक्य आहे। अजित पवार यांची मजबुरी समजू शकतो। मुळात त्यांच्या राष्ट्रवादीतही असे एकाच चढ एक शेकडो वाल्मिक कराड आहेत। याचा गडा भरला तो समोर येतो। मुळात भाजपला इतरांपेक्षा वेगळे राजकारण करायचे तर अशा वाल्मिक प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे। प्रत्यक्षात भाजपने अर्धे अधिक राजकारणी वाल्मिक प्रयोगशाळेत तयार झालेलेच आपल्या पदरी ठेवले। इथेच देव, देश, धर्म या संघ संस्कारात वाढलेले भाजप नाहक बदनाम होते। वाल्मिक कराडचा देवभाऊंनी फडशा पाडला आणि अशा वृत्तींचा कायमचा बंदोबस्त केला तर लोकच डोक्यावर घेतील। 100वर गुन्हे झाल्यावर प्रचंड तपश्चर्येनंतर कुठेतरी एका वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले। आज कलियुगात वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे दिसते।